नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मॅडम आमच्या आणि आम्ही पाऊस तर नाहीये पण आम्ही उघडून आले छत्री छत्री ओढून आले आणि जात आहे गणपतीला वाईच्या गावी आलेलो आहे. 2-3 दिवस झाले गावी आलेले आहे. त्याच्या आता मी चाललोय फिरायला तिकडे. कुठे मुंगूस तिकडे गेलो आईला ते बोलतात ना, म्हणजे असं काय खरं आहे की नाही माहित नाही, पण मुंगूस दिसला की दिवस चांगला होता. हो. अरे मला पण काल दिसलेलं. आम्ही आता चालत खाली वरून गावातून आले आणि बाईकचं काय बाबूकडे म्हणजे माझ्या भावाकडे आहे बाईक. चक्क मी ना आतापर्यंत 10 ते 15 वेळा फोन केला बाबूला, पण अजून बाबूचा फोन उचलत नाही. त्याचं काम आहे नाही ना, आम्ही आता चाललोय खाली. आता बघू तिथे स्टॉपशी आल्यानंतर त्याला फोन करणार आहे, येतेस की नाही मग बघू आता. आणि खूप छान वाटतंय कारण की खूप पूर्ण ग्रीन झालंय बघा ना, पूर्ण म्हणजे एव्हरग्रीन गावाला हीच मजा येते की छान. आणि पावसाळ्यात तर खूपच भारी वाटतं, एकदम शांत वाटतं, एकदम भारी वाटते ना, असं की काय सांगू आता. एकदम म्हणजे फुल मजा येते, फुल मजा. आम्ही आता जातोय चालत, बघूया तिथे तो आला तर, नाही आम्हाला बघूया तिथे तो आला तर, नाहीतर आम्हाला मग ह्याने जावं लागणार, ट्रॅव्हल्सनी जावं लागेल. एसटी. अच्छा हा एसटी तिची ट्रॅव्हलची सवय लागली ना. आम्ही ना मुंबईला गावाला आलो ना की आम्ही ट्रॅव्हल्सनी येतो किंवा जीप, एसटी किंवा जीपने जावं लागणार आहे आम्हाला आता. ते आम्हाला सवय लागली ना ती ट्रॅव्हल्सनी यायची. आणि आपण कुठे जातो ते सांगितलं का? वाईच्या गणपतीला, डोल्या गणपती बोलतात त्याला. खूप मोठं देवस्थान आहे, चांगलं देवस्थान आहे ते. तुम्हाला पण दाखवतो आम्ही. ना आता ब्लॉगिंग करायला कसं तरी वाटतंय. स्टँडवर आलोय आम्ही आणि ना ते नाही का सगळी म्हातारी माणसं येऊन बसतात खाली, ते इकडे बसलेत मागे या साईडला. हा तर ना ते आमच्याकडे बघतायत, ते आम्हाला कसं तरी वाटतंय. आणि आता ना ऍक्च्युअली खूप जास्त पाऊस आलाय, तर बघूया काय होतंय, काय जायचं होतंय की नाही. खूप पाऊस आलाय, नेमकं जायच्या वेळेसच पाऊस आलाय. सकाळपासून उघडा होता आणि आता नेमकं जायच्या वेळेस नेमकाच पाऊस आलाय. खूप पाऊस गेले काय माहिती. आणि तुम्हाला दिसते का असं निसर्गरम्य वातावरण? किती छान वाटतंय यार, आम्हाला ते जाम भारी वाटतंय. अरे यार, फोन पकडायची सवय नाही अजिबात, मला नाही येत ना नीट. त्यांची सवय होईपर्यंत त्यामुळे चालणार नाही एवढं यार, असं कधी नाही. हो बाबू फोन पण नाही उचलत, ऍडजस्ट करते तुमच्यावरती लाईट काय झालं. अरे यार नाही रे, तसं छान आहे, सुंदर दिसते यार मी. ऑब्सेशन स्वतःविषयी. मग अरे स्वतःला स्वतःवरती प्रेम करायला हवं. हे कोणी शिकवलंय? हे मी शिकवलंय. मग काय नाही, मी सांगत असते नेहमी. छोटीवाले नाही का टॅक्सी सारखं येते, ते आले त्यात मग आम्ही बसून जाणार आहे. चला आत्ता सध्या आता मी मेढ्यात आलेलो आहे. बाहेर भिजत पाऊस लई आहे, मेढ्यात आलोय. कारण की काय माहिती आहे का, बाबू इथेच मेढ्यात आलेला आहे, त्याचं सर्टिफिकेटचं काम करायचं आहे आणि त्याचीच बाईक घेऊन जायचे. बाबू म्हणजे माझा मेहुणा. गाडी घेऊन जायची, कारण की तिकडून जायला गाडीला खूप वेळ लागतो, असं बस नाही गेलं तर. आणि पाऊस खूप आहे, खूप म्हणजे खूपच पडतोय, भरपूर म्हणजे भरपूरच पडतोय. आता तो त्याला किती आम्ही फोन लावले पण फोनच नाही उचलत येतो, त्याच्यामुळे इकडे चाललोय. आता त्याच्याकडून गाडी घेऊन आम्ही जातो आता. हे बघा कितीतरी पाऊस पडतोय मजबूत. माणसं इकडे तिकडे बघतात आमच्याकडे. इकडे खाली आले तो तहसील कार्यालयामध्ये आलेले आहे, त्याचं काहीतरी सर्टिफिकेटचं काम आहे त्याच्यासाठी. फोन उचलतच नाही येतो. एक नंबरचा जास्त पाऊस पडतोय हा बघा. ओ माय गॉड, मी पूर्णपणे भिजलेलो आहे. आणि एवढा पाऊस नव्हता जास्त, तिकडे नॉर्मली पाऊस होता. आम्ही जसे गाडी स्टार्ट केले ना त्याचा खूपच जास्त पाऊस होतोय. हा घाट सेक्शन आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग करताना व्यवस्थित पुढे बघून चालावे लागते, नाही तर आम्ही बावड आहे. खूपच आहे आणि एक नंबर वाटतो. म्हणजे काय तुम्हाला सांगू, फिलिंग एवढी भारी वाटते ना, असं वाटतं की आम्ही ना पूर्ण असं जन्नतमध्ये गेल्यासारखं वाटतं. एवढं खूप सुंदर दिसतंय. मी तिकडचं समोर जाऊन दाखवतो, फुल धुकं आलंय, फुल धुकं. आणि इथे पूर्ण दिसले होते केस वगैरे, काकूबाई झाले होते. ते रेनकोट घालून आले तरी आतून भिजलो नाही मी. थोडा पाऊस होता लागते. खूप छान दिसतंय समोर दाखवतो.
बघा कसलं सुंदर, एकदम सुंदर झाले. आणि हवा बघा किती सुटले एकदम. हे फुल धुका आलंय किती भारी आले रे हवा. आणि एकदम हवा वगैरे सुटले. मग खूप खूप सुंदर दिसते. आणि इकडे काम चालू आहे आय थिंक रोडचं या साईडला. इथे मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे इथे. आणि इथं आम्ही जाताना कंटिन्यू आम्ही पाया पडून. हा इथे म्हणजे असं बोलतात की पायच पडून जायचं असतं नेहमी. आणि इथे काम चालू आहे रोडचं. आय थिंक रोड मोठा करतात की काय त्याच्यामुळे. आणि खूप खूप म्हणजे खूप मजा येते. बाहेरचा नजारा बघा, पुढचा नजारा बघा कसा आहे. किती सुंदर दिसते. बघा बाहेरचा नजारा बघा. पाऊस सुटलेला आहे परत एकदा बघ. हा हो पाऊस सुटलाय मोठा. आईला आता परत भिजणार आपण. हा हो नीट चाला. रोडची कामं चालू आहेत त्यामुळे नीट चालायला लागते. नाही तर आम्ही कुठेतरी इकडे तिकडे जाऊ शकतो. त्या ना चाक आणि आपल्या गाडीची चाकी छोटी 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 त्यामुळे शक्य नाही. आणि गावाला अशाच गाड्या बापरे. मला बोलतो सुद्धा तेवढी हवा एकदम अशी तोंडात जाते. ते मागचं दिसतंय किती सुंदर दिसतंय. रोडचं काम चालू आहे. रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे हळूहळू जातो. आणि ना हे डोंगराला ना थोडे थोडे असे छोटे छोटे धबधबे हे फुटले. खूप छान दिसते, खूप छान दिसते. असं भारी वाटतंय ना. खूप तुम्ही पण या कधीतरी आमच्या इकडे. हे बोलत आहेत तुम्हाला. नक्की या तुम्ही पण. हा इकडे खूप छान आहे दिसतोय का, खूप सुंदर आहे. हॅलो गाईज, फायनली आम्ही आता आलेलो आहे. फायनली डन आम्ही इथं पोचलेलो आहे डोल्या गणपतीला. आणि तुम्हाला पण आम्ही देवाचं दर्शन दाखवतो. खूप छान आहे. मी 4-5 वेळा आले. आणि तुम्ही किती वेळा आले? हे बघा तुम्हाला दाखवतो मी कसं दिसते बघा पाठीमागून. हा खूप भारी भारी येणार आहे. मस्त वाटते. हा ना खूप भारी वाटते. खूप म्हणजे खूप भारी वाटते. खूप माणसं पण आले. हा ना मनाला शांती वाटते. बाकी काय नदी पण आहे ती नंतर दाखवतो. येस 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 येस. आता आम्ही इथं मंदिरात आहे, काशी विश्वनाथ मंदिरामध्ये. इथे देवाचं दर्शन घेतलेलं आहे. इथं शंकर महादेवांची पिंड आहे, खूप मोठी पिंड आहे. आणि खरंच खूप भारी वाटलं. आणि आम्ही जसं म्हणजे आम्ही बोललो ना बघतो ओम नमः शिवाय, आमच्या अंगावरती डायरेक्ट शहारे आले. आणि एवढं भारी वाटत होतं ना काय सांगू. म्हणजे ते इमॅजिन पण नाही करता येत की एवढं खतरनाक वाटत होतं. आणि हा तुम्हाला आम्ही परिसर दाखवत आहे. हे बघ ना इकडे. अरे बापरे आमची मॅडम देव तुझ्याला खूप खूप चांगली. सुंदर. आणि ना जेव्हा आम्ही मंदिरात गेलो ना अक्षरशः अंगावरती काटा आला. डायरेक्ट काटे शहारेच आले अंगावरती डायरेक्ट. असं म्हणजे वाटलं म्हणजे शहारे. पॉझिटिव्ह एनर्जी डायरेक्ट आम्हाला अशी म्हणजे दिसल्यागत झाली. अशी म्हणजे हे बास होतं ना एकदम. हा अशी झालं एकदमच. खूप खूप छान आहे. खूप छान वाटते आम्हाला. मी एकदा आले होते मंदिरामध्ये. एकदा म्हणजे खूप वेळाच आलो आम्ही. तुम्ही आलेले? स्पेशली आम्ही 2019 मध्ये आलो होतो जेव्हा आमचं असं काही नव्हतं. पण हा ओके, जस्ट माझ्याकडे असं बघायचं वगैरे. तेव्हा मी गणपती बाप्पाला बोललेले की आमचं लग्न होते. आणि आमचं लग्न झालं आणि आम्ही इथे आलोय. थँक्यू गणपती बाप्पा. थँक्यू. गणपतीचं बघा मंदिराचा व्ह्यू आहे. कसं वाटते बघा. एकदम क्लास म्हणजे ना काय. आणि ते नदी आहे. चल ना तिकडे जाऊयात. आणि तिकडे हे हळू चाला. एक तर हा ना कुत्रे बघा इकडे. थंडी पण वाटते ना खूप. अरे वा मस्त आहे ना. इकडे कोणतं तरी मंदिर आहे जाऊ तिथे एक कृष्णाबाई प्रसन्न लिहिलेलं आहे. ते खूप छान वाटतंय. अरे दगड आहे ना, दगड ना असे हे झाले त्याच्यावरून पाय सटकतोय माहिती आहे. हे बघा इथून असं खूप भारी वाटते. बापरे इथे फोटोशूट चालू आहे. हे बघा इथे. ए हळू चाला. हळू चाल हळू चाल हळू चाल. चल हळू चल पुढे चल. नीट हळूच पाण्यामध्ये नाहीतर जाशील पडशील. तर मला यायला लागेल डायरेक्ट डुबकी मारायला. मग हे बघा हे किती भारी वाटते सीन. बघा असं कसं भारी मस्त. हे बघा किती छान वाटतं. एकदम म्हणजे ना पूर्ण एकदम एकदम म्हणजे एकदम लय भारी वाटते. हां एकदमच भारी वाटते. मग आता काय सांगायचं म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत आज. अरे घेते ना तुला पण घेतोय ना ग. मग तू पण दिसतेस माझी बायको आहेस. तुला दाखवणं गरजेचं आहे. हे बघा किती छान वाटतं. आता माहिती का काय झालं ना. तिथे ती छोटी छोटी पोरं आहेत ना. तर ती लोक बोलतात की लोक ब्लॉगर आहेत. तर कसं तरी वाटतंय अजून काय कसं काय ब्लॉगर. मला एकदम कसं तरी वाटतं. ते लोक बघतात आमच्याकडे. असू दे ना यार. ती छोटी छोटी आहेत ती इकडे इकडे समोर. ओ माय गॉड. असू नाही बघू दे ना काय बोलतायत ना ब्लॉगर. एकदम असं छान वाटतंय. हा ना यार
येस. आणि एकदम छान आहे. चला ना तिकडे जाऊ. पाणी. चला आपण जाऊया. ओके ना. खूप थंड वाटतंय. या ना. खूप थंड वाटतंय. कर ना, बघू तरी. भारी वाटतं का? मला पण बघू दे. ओ माय गॉड, लय डेंजरस आहे. बघ. हाय. थंड वाटतंय. किती छान वाटते. लय भारी वाटते यार, किती भारी वाटते ना. बाईकवर आलो ना ते आमचं पूर्ण बाईक खराब झाली. एकदम छान. पाय पूर्ण पाऊस आहे ना, ते पाय खराब झालेले पूर्ण आमचे. चिखलने बाईकवर आलो आणि येस येस येस. खूप छान आहे ना. खूप मस्त वाटतंय. आताचा इथपर्यंत ब्लॉग एंड करूया कारण की Yes. घरी जायला लेट होत आहे आणि खूप वेळ पण झालाय. सो बाय. भेटूया आपण आपल्या पुढच्या Next ब्लॉगमध्ये. आणि नक्की सांगा कमेंटमध्ये की कसं वाटतंय कसं नाही एकदम. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.